आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। खाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी सिद्ध केलंय। विधानसभेला दाढीनं कमाल दाखवली। शिंदे दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावतील। संजय शिरसाट यांचा पलटवार। हलकत घ्यायचं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ना। ते आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा हे जे काही बोंबलतायत ना बाकी विरोधातले, ते एकदा पुन्हा दाढीवरून हात फिरवतील आणि त्यांची वाट जरूर लावतील। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या। शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तर गुलाबराव पाटलांनी गुलाबराव सारखंच राहावं, नाहीतर त्यांचा जुलाबराव बनायला वेळ लागणार नाही। अमोल मिटकरींचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा। अजित पवार सोबत नसते तर आमच्या 100 जागा आल्या असत्या, गुलाबरावांनी केलं होतं वक्तव्य। त्याला जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं, जुलाबराव होऊ नये। शिंदे बिलकुल नाराज नाहीत। शिंदे वेगळं रसायन। शिंदेनी यापूर्वी फार खडतर प्रवास केला। गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल, त्यावरून कुणी वाद घालणार नाही। संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। तर मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलंय। वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव माहिती असलं तरी देखील जाहीर होणार नाही। रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। नागपूरमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होणार याचे संकेत देणारे बॅनर्स। वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है, बॅनरवर उल्लेख। बॅनरवर देवेंद्र फडणवीस जनतेसमोर उभा असलेला फोटो। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग। नरहरी झिरवाळ यांच्या पाठोपाठ आता धर्मराव बाबा आत्राम देखील दिल्लीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये कोणत्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेलो नाही। सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचं ट्विट करत स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड, तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड। जयंत पाटलांची घोषणा।